आज आम्ही आलो आहोत महाराष्ट्रातील एक पवित्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी। सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेलं हे धार्मिक मंदिर आहे आणि इथूनच पवित्र भीमा नदीचा उगम होतो आणि संपूर्ण परिसर वन्यजीव अभयारण्याने वेढलेला आहे। पहाटेच आम्ही मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली। जवळपास 2 किलोमीटरचा पायी प्रवास होता, जिथे दोन्ही बाजूंना हिरवेगार निसर्ग, थंडगार वारा आणि धुक्यांनी झाकलेले डोंगर, पक्ष्यांचा आवाज येत होता। आता भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची कथा जाणून घेऊया। शिवपुराणानुसार कुंभकर्णाचा पुत्र भीम हा अत्यंत शक्तिशाली राक्षस होता। त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं आणि देवऋषींना त्रास देऊ लागला। कामरूप देशाचा राजा सुदक्षिण हा भगवान शिवाचा महान भक्त होता। भीमाने त्याला कैदेत टाकलं, पण तरीही तो रोज शिवपूजा करत राहिला। राजाची भक्ती पाहून भीमाने शिवलिंग नष्ट करायचा प्रयत्न केला। त्याच वेळी भगवान शिव प्रकट झाले आणि भीमाचा वध केला आणि देवांच्या विनंतीवरून भगवान शिव याच ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थिर झाले, म्हणून या स्थानाला भीमाशंकर ज्योतिर्लिंग म्हणतात। आणि जर का तुम्ही भीमाशंकरला भेट देण्याचा विचार करत असाल तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे मंदिर सकाळी सुमारे 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असते आणि गर्दी कमी असलेल्या दिवशी भेट दिल्यास दर्शन अधिक सोयीस्कर होऊ शकते। श्रावण महिना, सोमवार आणि सुट्टीच्या दिवशी गर्दी खूप जास्त असते। तर आम्ही सकाळी 6 वाजता रांगेत उभे राहिलो होतो। रांगेत थांबणं नक्कीच संयमाची परीक्षा होती, पण भोलेनाथाच्या दर्शनाची ओढ असल्यामुळे वेळ कसा गेला कळलंच नाही। रांगेच्या दोन्ही बाजूंना फुलांच्या टोपल्या, बेलपत्र, नारळ, प्रसाद आणि पूजेचं साहित्य विकणारे अनेक दुकानदार दिसत होते। प्रत्येक दुकानात भक्तांची लगबग सुरू होती आणि गर्दी कमी असलेल्या दिवशी भेट दिल्यास दर्शन अधिक सोयीस्कर होऊ शकते। श्रावण महिना, सोमवार आणि सुट्टीच्या दिवशी गर्दी खूप जास्त असते। महत्त्वाच्या टिप्स: शक्यतो पहाटे लवकर निघा। शनिवार, रविवार आणि श्रावण महिन्यात खूप गर्दी असते, त्यामुळे पाण्याची बाटली, स्नॅक्स हे सोबत ठेवा। कॅश जवळ ठेवा, कारण काही ठिकाणी ऑनलाईन पेमेंट आणि नेटवर्कचा इश्यू येऊ शकतो। आणि दर्शन झाल्यानंतर मंदिराबाहेरचा बाजार नक्की फिरा, कारण इथे प्रसिद्ध कंदी पेढे हे पेढे चवीला अतिशय स्वादिष्ट असून अनेक भाविक प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात। अखेर दुपारी 12 वाजता म्हणजे तब्बल 6 तासांनी दर्शनाचा योग आला। शेवटी तो क्षण आला, भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन। मंदिरात प्रवेश करताच वातावरणात हर हर महादेवचा जयघोष, घंटानाद आणि भक्तिभावानं भरलेलं वातावरण होतं। इतक्या वेळ वाट पाहिल्यानंतर मिळालेलं हे दर्शन आयुष्यभर लक्षात राहणारं होतं। आजचा हा प्रवास आम्हाला श्रद्धा, संयम आणि निसर्गाचा अप्रतिम अनुभव देऊन गेला। जर तुम्हीही 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करत असाल तर भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे सुद्धा तुमच्या यादीमध्ये असलं पाहिजे। भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दिव्य दर्शन आणि आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही आता आमच्या पुढच्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करत आहोत। आमचं पुढचं डेस्टिनेशन आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेलं जागृत भद्र मारुती मंदिर। तर भीमाशंकरहून निघाल्यानंतर आम्ही ऑन द वे होतो समृद्धी महामार्गवरून। हा महामार्ग नागपूर ते मुंबई असं सुमारे 700 किलोमीटरवरून अधिक लांबीचा असून महाराष्ट्रातील सर्वात आधुनिक आणि वेगवान एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो। तर अत्याधुनिक सुविधा आणि डोंगररांगा, हिरवीगार शेती आणि वाटेत दिसणारे सुंदर निसर्गदृश्य, त्यामुळे हा प्रवास स्वतःमध्ये एक वेगळाच अनुभव ठरतो। तर हळूहळू सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती। आकाशात पसरलेले केशरी, गुलाबी आणि सगळे रंग संपूर्ण वातावरण अधिकच मनमोहक बनवत होते। भद्र मारुती मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि पवित्र हनुमान मंदिरापैकी एक आहे। या मंदिराचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान हनुमान निद्रिस्त अवस्थेत म्हणजेच झोपलेल्या मुद्रेत विराजमान आहेत। भारतातील झोपलेल्या हनुमानाच्या अतिशय दुर्मिळ मंदिरापैकी हे मंदिर मानलं जातं। असं मानलं जातं की प्रभू श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन होऊन हनुमानजी येथे योगनिद्रेत विसावले आणि त्याच स्वरूपात आजही भक्तांना दर्शन देतात। आणि शनिवारी रात्री आम्ही भद्र मारुती मंदिरात पोहोचलो आणि रात्रीच्या प्रकाशात हे उजळलेलं मंदिर होतं आणि तिथे भक्तांची गर्दी होती आणि हे वातावरण मनाला विलक्षण शांतता देणारं होतं। पौराणिक कथेनुसार या प्रदेशात भद्र नावाचा एक अत्यंत धर्मनिष्ठ आणि श्रीरामाचा महान भक्त राजा राज्य करत होता। राजा
भद्राच्या अखंड रामभक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीरामांनी हनुमानाला त्याला दर्शन देण्याची यातना दिली. रामनामाच्या संकीर्तनात आणि भक्तांच्या आनंदात हनुमान इतके तल्लीन झाले होते की ते आनंदाने नृत्य करू लागले आणि नंतर योगनिद्रेत विसावले. राजा भद्राच्या नावावरून या स्थानाला भद्र मारुती हे नाव प्राप्त झाले. जर तुम्हाला आमचा हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.